नमस्कार. तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्लॉग थोडासा ट्रिप स्पेशल असणार आहे. तर आम्ही आज चाललो होतो लोणावळ्याला. तर सकाळी 8:15 वाजता निघालो होतो घरातून आणि थोडेच दिवस आता मनस्वीची सुट्टी आहे. तिला 8च दिवस वेळ आहे. म्हणून सगळ्यांनी ठरवलं होतं की जरा फिरूया. म्हणजे मुलांनाही जरा अभ्यासाला फ्रेश वाटतं किंवा सुट्टीला घरी आल्यानंतर त्यांनाही वाटतं की काहीतरी वेगळं असावं आपल्या आयुष्यात. नाहीतर हॉस्टेलला गेलं की तेच तेच लाईफ असतं आणि मुलंही बोर होतात. म्हणून घरी आले की जरा त्यांना स्पेशल फील करून द्यावं असं आपल्यालाही वाटतं. तर आम्ही तिला घेऊन आता थोडंसं फिरायला निघालो होतो. तर इथे आम्ही आता लोणावळा खंडाळा तिकडे एंट्री करतोय. तर लोणावळ्यावरून पुढे आम्ही बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत. बरेच प्लॅन आहेत. पुढे आता काय काय वर्क झालं ते तुम्ही बघालच. तर त्यानंतर आम्ही जरा एक ठाकरे हॉटेल म्हणून आहे, तर तिथे थांबलो होतो. तर तिथे चहा वगैरे घेतला आणि मग पुढे खंडाळा घाटामध्ये थांबलो होतो. तर छान होतं सगळं. वेदर खूप छान होतं, थंड होतं, मस्त वाटत होतं फिरायला आणि मुलांना पण छान वाटत होतं. तर थोडा थोडा पाऊस पण पडत होता, धुकंही खूप होतं. या सगळ्यामध्ये असं ते सगळं बघायलाही छान वाटत होतं आणि हा समोर आम्हाला मिसिंग लिंक पण दिसत होता. त्यानंतर आम्ही गेलो होतो भुशी डॅमला आणि तिथे जाऊन तर छानच होतं. पाण्याचा फ्लो भरपूर होता. अगदी वरतीपर्यंत आम्ही गेलो होतो. आणि भरपूर लोक फिरायला आलेले होते तिथे. तर मस्त असा भुशी डॅम दिसत होता या पावसाळ्यामध्ये. अगदी छान होता आणि सगळ्या गोष्टी सेफ चालू होत्या. मेन म्हणजे तिथे असं रिस्की असं काही वातावरण नव्हतं. तर हे जे रेनकोट आम्ही सगळ्यांनी घातलेत ते आपल्याला तिथेच मिळतात आणि आम्ही तिथून घेतले होते आणि मग आम्ही पाण्यामध्ये गेलो होतो. कारण बरंच फिरायचं होतं, त्यामुळे कपडे ओले न होणं हे खूप महत्त्वाचं होतं. म्हणून हे असं रेनकोट वगैरे घालून आम्ही भुशी डॅमला फिरत होतो. तर छान वाटतं असं कधीतरी मुलांसोबत एन्जॉय करायला. तेही खुश होतात. त्यानंतर पुढे आम्ही जाणार होतो टायगर पॉईंटला. तर टायगर पॉईंटला तर एवढं धुकं होतं की म्हणजे काहीच दिसत नव्हतं एका पॉईंटनंतर तिथे आम्हाला. मग आम्ही थोडंसं तिथलं फिरून लगेचच मागे येणार होतो. तर प्रत्येक ठिकाणी पाण्याचा फ्लो होता. त्यानंतर धुकं तर तुम्हाला समोर दिसतच असेल अगदी. म्हणजे गाड्यासुद्धा कधी कधी समोरच्या दिसत नव्हत्या. त्यानंतर नेक्स्ट आम्ही गेलो होतो मॅप्रो गार्डनमध्ये. तर तिथे थोडंसं फिरलो. एवढ्या पावसात पण लोकांची गर्दी अशी बऱ्यापैकी होती तिथे सुद्धा. तर आम्ही सुद्धा इथे थोडंसं फिरून आणि मग काही तिथे शॉपिंग वगैरे सुद्धा केली आहे. तर इथे हे सगळे ज्यूस आम्हाला टेस्टिंगला देत होते. स्ट्रॉबेरी ज्यूस आणि बऱ्याच प्रकारचे ज्यूस होते तिथे. तर आम्ही सगळं टेस्ट वगैरे करून मगच काही गोष्टी घरी घेऊन आलो.
तर तिथून ही सगळी आम्ही शॉपिंग केली आहे. मुलांना जे आवडेल ते त्यांनी तिथून घेतलं. आणि नेक्स्ट आम्ही गेलो होतो शौर्यवाडा हॉटेलमध्ये. तर शौर्यवाडा हॉटेलचा रिव्ह्यू मी पुढे दाखवतेच तुम्हाला. जितका विचार करून किंवा जितकं नाव ऐकून आम्ही सगळे तिथं गेलो होतो, असं तिथे काहीही वाटलं नाही आम्हाला. तर तिथे आम्ही शेवगा हंडी आणि ज्वारीची भाकरी वगैरे मागवली होती. शौर्यवाडा हॉटेल इथे खरं मुलांची खूप दिवसापासूनची इच्छा होती इथे जेवायला यायची. तर आम्ही दिवसभर लोणावळा वगैरे फिरून खास इथे जेवणासाठी आलो होतो. तर त्यांचा रिव्ह्यू ऐकूया आपण. हा दीदी, रिव्ह्यू सांग. मला तरी वाटतं हाईप जरा जास्त आहे, नाही का आपण जे एक्सपेक्ट करतो सेम तसं नाही आहे. सो मला तरी वाटतं 5 on 10. फक्त हाईपमुळे लोक येतात. टेस्ट वगैरे पण ॲव्हरेज आहे. आपण जास्त काही एक्सपेक्ट नाही करू शकत. खूप ऑर्डर्स वगैरे पण लेट येतात. सो एक आपल्याला ती हाईप पाहिजे होती ती तशी नाही आहे. तर असं हे शौर्यवाडा हॉटेल, जे आम्हाला अजिबात आवडलं नाही. यानंतर आम्ही गेलो होतो आमची सायली म्हणजे माझी भाची, तिच्या बाळाला बघायला. ते बाळ अजून छोटे आहे, त्यामुळे तिथे व्हिडिओ घेणं मला काही योग्य वाटलं नाही. आणि तर असा गेला आमचा आजचा दिवस. ही छोटीशी ट्रीप, त्यानंतर थोडीशी शॉपिंग आणि हे शौर्यवाडा हॉटेल. तर आय होप तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.